परिसर भाग 2 प्रतापगडावरील पराक्रम। आदिलशाही हादरली विजापूरच्या दरबारातील गोष्ट आहे। शिवरायांच्या वाढत्या हालचाली ऐकून आदिलशाही दरबार एकदम काळजीमध्ये पडला होता। दरबारात झाडून सारे सरदार गोळा झाले होते। एक एक गाजलेला शमशेर बहादर जो होता ते देखील हजर झाले होते। आदिलशाह कारभार बघणारी बडी साहेबीन जातीने त्या दिवशी दरबारामध्ये हजर होती। दरबारापुढे महत्त्वाचा प्रश्न होता, शिवाजी महाराजांचा बिमोड कसा करायचा। बडी साहेबीने दरबारातील सरदारांना खडा सवाल मांडला आहे। सांगा, कोण तयार आहे शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करायला। दरबारात शांतता पसरली होती। जो तो आपल्या जागी एकदम चूप होता, कारण शिवाजी महाराजांना पकडणं एवढं सोपं काम नव्हतं। शिवरायांशी मुकाबला करण्याचे धाडस कोण दाखवणार। जो तो एकमेकाकडे कुतूहलाने बघू लागला। एवढ्यात एक धिप्पाड देहाचा एक सरदार लवण मुजरा करत पुढे आला आणि त्याचे नाव अफजल खान। खानाने विडा उचलला। तबकडीतला विडा उचलत अफजल खान म्हणाला, कोण शिवाजी महाराज, कुठले शिवाजी महाराज। मी त्यांना जिवंत कैद करून येथे पकडून आणतो। तसा जर ते मला सापडले नाही तर मी त्यांना कैद करून येथे आणतो। अफजल खान म्हणजे विजापूर दरबाराचा भारी सरदार म्हणून ओळखला जायचा। तुफान ताकदीचे पोलादी पहार हाताने वाकवल्या जाईल एवढी ताकद अफजल खानामध्ये होत्या। भल्या बुऱ्या कोणत्याही मार्गाने ते काम करण्यामध्ये त्यांचा हातखंडा होता। हातखंडा म्हणजे कोणत्याही पद्धतीचा उपयोग करून आपण आपलं यश मिळवण्याचा प्रयत्न करणे। अफजल खानाने शिवरायांना जिवंत पकडून आणण्याचा विडा उचलला होता। सारा दरबार खुश झाला होता। दरबारात हजर असलेला प्रत्येकाला वाटत होते, शिवाजी महाराज भोसले आता पकडले जातील। थोड्याच दिवसात विजापूर दरबारामध्ये त्यांना साखळदंडात बांधलेल्या अवस्थेमध्ये अफजल खान हजर करील, नाहीतर त्यांना कैद करून आपल्या दरबारात आणतील। अफजल खान मोठ्या ऐटीने थाटामाटाने विजापुरातून बाहेर पडले। त्यांनी आपल्याबरोबर प्रचंड फौज, फाटा, सैनिक आणि अत्यावश्यक असे सामान घेतले। यापूर्वी अफजल खान 12 वर्षे वाई या ठिकाणाचे सुभेदार असल्याने त्यांना त्या मुलखांची चांगल्या प्रकारे माहिती होती। मोठ्या घमेंडीने ते महाराष्ट्राकडे चालू लागले। स्वराज्यावर एक संकट आलं होतं। शिवराय त्यावेळी राजगडावर होते। त्यांना अफजल खान चालून येतोय ही बातमी कळाली। स्वराज्यावर मोठे संकट येणार असे त्यांनी ओळखले। ते डगमगले नाहीत। त्यांनी विचार केला, खान कपटी, त्यांची फौज मोठी, आपले राज्य लहान, आपले सैन्य लहान। उघड्या मैदानावर खानापुढे आपला निभाव लागणार नाही। त्यांच्याशी युक्तीने सामना दिला पाहिजे असे शिवरायांनी ठरवल्याच्या नंतर त्यांनी त्यांच्या आई जिजामाताशी सल्लामसलत केली आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन राजगडावरून निघाले आणि त्यांनी आपला मुक्काम प्रतापगडावर हलवला आहे। तिकडे त्यांनी कूच केलेली। अफजल खानाचे डावपेच। अफजल खान हा कपटी असल्याने त्याने डावपेच करायला सुरुवात केलेली। शिवराय प्रतापगडावर गेले। ही बातमी खानाला कळताच तो चिडला। त्याला माहीत होते प्रतापगड हा इतका सहज आपल्याला चालून जाणे सोपे होणार नाही, कारण तो किल्ला डोंगरी भागामध्ये होता। भोवताली घनदाट जंगल असल्यामुळे वाटेमध्ये उंच उंच डोंगर होते। फौजेला जायला याला चांगल्या प्रकारची वाट नव्हती। तोफा चढायला मार्गही नव्हता। शिवरायात येथे जंगली जनावरांचा फार भयंकर सुळसुळाट असायचा, म्हणून शिवाजी महाराजांनी तो प्रतापगड किल्ला निवडला। परंतु खानाला जाण्यासाठी हा रस्ता, मार्ग व जंगल हे सोयीचे व सुरळीत नव्हते। शिवरायांनी प्रतापगडावरून उतरून खाली यावे म्हणून खानाने डावपेच खेळण्यासाठी सुरुवात केली। तुळजापूर, पंढरपूर या देवस्थानांना उपद्रव केल्यामुळे शिवाजी महाराज स्वतः
खाली चालून येतील, रयतेचा खूप छळ केला हे ऐकून तरी शिवराया प्रतापगड सोडतील व बाहेर येतील असा खानाचा डाव होता. शिवरायांनी खानाचा डाव ओळखला. त्यांनी प्रतापगड सोडलाच नाही. तेव्हा खानाने दुसरा डाव टाकला. प्रेमळपणाचे सोंग घेऊन त्यांनी शिवरायांना निरोप पाठवला. तुम्ही माझ्या मुलासारखे मला भेटायला या. आमचे किल्ले परत द्या. तुम्हाला मी आदिलशाहीकडून सरदारकी देतो. असे वेगवेगळे आमिष दाखवून त्यांनी शिवरायांना आपलेसे करायचा प्रयत्न केला. परंतु शिवराया त्यांच्या हातामध्ये आले नाही. सेरा सव्वा सेर खान आपल्याशी कपटी डाव खेळतोय हे शिवरायांनी झटकन ओळखले. ते सावधगिरीने वागत होते. त्यांनी खानालाच प्रतापगडाखाली खेचून आणण्याचा निर्धार केला. त्यांनी खानाला निरोप पाठवला. खान साहेब, मी तुमचे किल्ले घेतले. मी तुमचा अपराधी आहे. मला क्षमा करा. आपणच प्रतापगडाखाली भेटायला यावे आणि मला तिकडे येण्याची भीती वाटते असे कारण दाखवून शिवाजी महाराजांनी खानाची दिशाभूल करण्याचा बेत आखला. शिवरायांना निरोप ऐकून अफजल खान हसला. वा, बहुत खुश. आपली दाढी कुरवाळत तो म्हणाला. त्याला वाटले आता अफजल खानापुढे शिवाजी महाराजांची काय बिशाद आहे. हा डरपोक माझ्याशी कसली लढाई खेळतो. आपणच जावे आणि भेटीत त्याला चिरडून टाकावे. खान शिवरायांना प्रतापगडाखाली भेटायला येण्यासाठी तयार झाला. भेट ठरली. प्रतापगडाच्या माचीवर भेटण्याची जागा ठरली. दिवसही ठरला, वेळही ठरला. भेटीच्या वेळी दोघांच्या आपल्याबरोबर एक सेवक आणावा आणि आपले 10 अंगरक्षक ठरलेल्या ठिकाणी दूर ठेवावे असे ठरले. महाराजांनी खानासाठी चांगली वाट तयार करून घेतली. भेटीसाठी छानसा शामियानाही तयार केला. शिवराया फार सावधगिरीने वागत होते. त्यांनी आपल्या सैन्याच्या निरनिळ्या तुकड्या तयार केल्या होत्या. जंगलात कोणी कुठे लपून राहायचे, काय करायचे याबद्दल त्यांना सूचना दिल्या. कडेकोट बंदोबस्त केला. खान कपटी स्वभावाचा आहे. शिवरायांनी त्यांची भेट घेऊ नये असे त्यांना काही सल्लागारांनी सांगितले होते. पण शिवरायांनी खानाला भेटायचे हे नक्की केले होते. खानाच्या भेटीची तयारी झाली. भेटीचा दिवस उजाडला. सकाळी शिवरायांनी भवानी देवीचे दर्शनही घेतले. थोड्या वेळाने त्यांनी पोशाख करण्यास सुरुवात केली. पायात सुरवार चढवली आली आहे. अंगात चिलखत घातले. जरीचे कुडते व अंगरखाही त्यांनी घातला. डोक्यात जिरेटोप घातला. त्यावर मंदिल बांधला. डाव्या हाताच्या बोटात वाघनखे चढवली. त्याच हाताच्या आस्तीनीत बिछवा लपवला. सोबत दांडपट्टा घेतला. शिवराया खानाच्या भेटीसाठी आता परिपूर्ण अशा तयारी झाली आहे. बाहेर सरदार उभे होते. शिवराया त्यांना म्हणाले, गड्यांनो, आपापली कामे नीट करा. भवानी आई यश देणार, पण समजा आमचे काही बरे वाईट झाले तर तुम्ही धीर सोडू नका. संभाजी महाराजांनी गादीवर बसावा. माँसाहेबांच्या आज्ञेत वागा. स्वराज्य वाढवा. रयत सुखी करा. आम्ही निघालो. शिवराया निघाले. बरोबर वकील पंताजी गोपीनाथ आणि जिवाजी महाला, संभाजी कावजी, येसाजी कंक, कृष्णाजी गायकवाड, सिद्धी इब्राहिम इत्यादी 10 अंगरक्षक त्यांनी सोबत घेतले. खान शिवरायाच्या आधी शामेण्यामध्ये येऊन बसला. मनोराज्य करत होता. त्याच्या शेजारी बडा सय्यद नावाचा त्यांचा हत्यारबंद शिपाई उभा होता. तो दांडपट्टा चालवण्यामध्ये मोठा पटाईत होता. शिवराया शामियानाच्या दाराजवळ आले. बडा सय्यदकडे पाहताच ते तिथेच उभे राहिले. खानाने महाराजांच्या वकिलाला विचारले, शिवाजी राजे आत का येत नाहीत? त्यांना कारण विचारा. वकील म्हणाले, ते बडा सय्यदला भितात. त्याला तेवढा दूर करा. बडा सय्यद दूर झाला. शिवराया आत गेले. खान उठून उभा राहिला. भेटीची तयारी झाली. या राजे भेटायला आम्हाला. अफजल खानासोबत शिवाजी महाराजांची झटापट. महाराज सावध होऊन पुढे आले.
खानाने शिवरायांना आलिंगन दिले. धिप्पाड खानापुढे शिवराया ठेंगणे वाटत होते. शिवरायांचे मस्तक खानाच्या छातीवर आले. त्या सरशी खानाने शिवरायांना ठार करण्यासाठी त्यांची मान आपल्या डाव्या बाजूमध्ये दाबण्याचा प्रयत्न केला आणि दुसऱ्या हाताने शिवरायांच्या कुशीमध्ये कटारींचा वार करायचा प्रयत्न केला. शिवरायांच्या अंगावरील अंगरखा टरकन फाटला. अंगरख्याखाली चिलखत असल्यामुळे शिवराय बचावल्या गेले. त्यांनी खानाचा डाव ओळखला. अत्यंत चपळाईने त्यांनी खानाच्या पोटात वाघ नखांचा मारा केला. डाव्या हाताच्या आस्तीनीत लपवलेला बिछवा उजव्या हाताने काढून तो खचकन खानाच्या पोटामध्ये खुपसण्यात आला. खानाची आतडी बाहेर पडली. खान कोसळला. एवढ्यातच वकील कृष्णाजी भास्कर पुढे आले. त्यांनी शिवरायावर तलवारीचा वार करण्याचा प्रयत्न केला, पण शिवरायांनी पट्ट्याच्या एका घावात त्यालाही ठार केले. ही खणाखणी ऐकून सय्यद शामियानामध्ये घुसला. सय्यद बंडाला काहीही सुचेना. तो शिवरायावर वार करणार एवढ्यात जिवाजी महाला धावून आले. बडा सय्यदचा वार अंगावर घेऊन जिवाजी महाराजाने एका घावामध्ये त्यास जागच्या जागी ठार केले. होता जीवा म्हणून वाचला शिवा, अशीच म्हण पुढे रूढ झाली. यावेळी संघर्षामध्ये संभाजी कावजी मोठा पराक्रम केला. अफजल खानाच्या फौजेची दानादान. विजयी शिवराया गडावर गेले. इशाऱ्याची तोफ झाली. शिवरायांचे सैन्य इशाऱ्याची वाटच पाहत होते. तोफ होता झाडीत लपून राहिलेले शिवरायांचे सैन्य खानाच्या फौजेवर तुटून पडले. खानाच्या फौजा बेसावध होता. त्यांना पळायलाही वाट सापडेना. मराठ्यांनी जोराचा पराक्रम केल्यामुळे आणि बेसावध असलेल्या खानांच्या फौजा पाठलाग केला. खानाच्या फौजेचा धुव्वा उडाला. अफजल खानाचा मुलगा फाजल खान कसाबसा निसटला व विजापूरला पोहोचला. त्यांनी सांगितलेली बातमी ऐकून विजापुरामध्ये एक प्रकारचा हाहाकार उडाला. विजापूरचा सर्वात बलाढ्य सरदार शिवरायांनी हा हा म्हणता धुळीस मिळवला. शिवरायांचे नाव सगळीकडे दुमदुमले. त्यांच्या पराक्रमाचे पोवाडे सह्याद्रीच्या कडे कोपऱ्यामध्ये घुमू लागले.